सन 1670 मराठा साम्राज्याने मुघलांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली होती. पण याच काळात महाराजांच्या दरबारात एक गुपित सावली फिरत होती. एक गद्दार, नाव कोणीच जाणत नव्हतं, पण गुपित राजमहालाबाहेर जात होतं. रायगडाच्या किल्ल्यावर उशिरा रात्री दरबार बसला होता. एक महत्त्वाच्या गडावर छापा टाकायचा होता, पण योजना फार कमी लोकांना सांगितली गेली होती. तरीही दुसऱ्या दिवशी मुघल सैन्य आधीच त्या मार्गावर दिसलं. हा योगायोग नव्हता. सरदार एकमेकांकडे पाहत होते. सर्वांच्याच मनात एकच प्रश्न, गद्दार कोण? गुप्तचर प्रमुख बहिर्जी नाईक यांना महाराजांनी हाक मारली. महाराज म्हणाले, दुश्मनाला आपली माहिती आधीच कशी काय कळते? कोणीतरी आपल्यातलाच आहे. बहिर्जी नाईक शांतपणे म्हणाले, महाराज, मी तो शोधून काढीन. आणि त्या रात्रीपासून रायगडावर नजर ठेवणारा एक अदृश्य पहारेकरी सक्रिय झाला. एक रात्र राजमहालाजवळच्या अंगणातून एक लपेटलेला कागद खाली पडला. त्यावर गडीची योजना होती. बहिर्जी नाईक मागे सरकले. सावलीकडे पाहताच सावली पळत सुटते. अंधारात तलवारी चमकतात. काही क्षणातच सावली गायब होते. फक्त एक तुटलेले कडे जमिनीवर पडते. पुढच्या दिवशी तोडफोड झालेले कडे पाहून महाराज विचारतात, हे कोणाचं? कोणीच बोलत नाही. पण बुजगावण्यासारखे शांत चेहरे. महाराजांची ही पारखी नजर चुकू शकणार नाही हे महाराजांना माहीत होतं. बहिर्जी नाईक एक सापळा रचतात. एक खोट्या योजनेचा कागद गुप्त खोलीत ठेवला जातो. एक छायासदृश्य आकृती खोलीत शिरते, कागद घेते आणि पळायला लागते. पण यावेळी अचानक दरवाजा बंद होतो. छपाक! जाळा बसला होता. दार उघडलं आणि सर्वांनी पाहिलं. तो म्हणजे परदेशात शिकलेला महाराजांच्या जवळचा एक सल्लागार होता. त्याच्यावर कोणी संशय घेऊ शकत नव्हते. त्याने कबुली दिली, मी मुघलांसोबत नाही, पोर्तुगीजांसोबत राहतो. त्यांना पश्चिमी समुद्रकिनारा पाहिजे होता, म्हणून मी त्यांच्यासोबत सामील झालो. त्यांनी मला लालच दिली होती. खूप साऱ्या मोहरा, सोन्याने भरलेले हांडे त्यांनी मला दिले होते. हा धक्का मोठा होता. सर्वांना मुघलांचा संशय होता, पण धोका समुद्रामधूनच आला होता. आणि महाराज म्हणाले, स्वराज्यामध्ये गद्दाराला सुट्टी नाही, शिक्षा तर झालीच पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गद्दाराला शिक्षा झाली. बहिर्जी नाईक म्हणाले, शत्रू नेहमी तलवारीने नसतो, कधी मुखट्यामागे लपलेला सुद्धा असतो. अशा गद्दारांना पकडण्यासाठी महाराजांनी गुप्तहेर संघ अधिक बळकट केलं आणि त्यानंतर अनेक मोहिमा यशस्वी झाल्या. शौर्य तलवारीत असतं, पण विजय बुद्धी, जागरूकता आणि निष्ठेमुळे मिळते. ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जे बार बार शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला समजवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतात, तो जर आम्ही समजून घेतला, अख्ख्या विश्वावर भारताचं वर्चस्व राहिल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित. जय शिवराय, जय श्रीराम.